आणि त्या अनुषंगाने अगदी गोटेकर व्हीच्या समोर सोनिका माता 11 मालुडी खेळतो. पण खऱ्या अर्थाने बघा टीम मालुडीसाठी आज ही संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. मग जेव्हाही तुम्ही मोठ्या संघांसमोर खेळाल ना, तेव्हा ॲज अ यंग टीम, ॲज अ नवीन संघ मी तुम्हाला हीच गोष्ट सांगेल की जेव्हा तुम्ही मोठ्या संघांसमोर खेळता ना, ती तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे स्वतःला सिद्ध करण्याची मैदानाच्या आतमध्ये. ही तर खरी परीक्षा आहे. जर या परीक्षेमध्ये पास झाले ना, तर तुमचं नाव भरपूर लौकिक होऊ शकतं, तुमची चर्चा भरपूर केली जाऊ शकते. फेअरलेस क्रिकेट खेळावं लागेल या मॅचमध्ये. सो मॅच सो इथं मॅच स्टार्ट होती. पहिल्या षटकामध्ये आतिश दरम्यान बॉलिंग मार्कवरती स्ट्राईक विशाल असतील. विशाल आणि त्यांच्या समेत हर्षद दरम्यान इथनं ओपनिंगला आलेत. 5 षटकांचा हा सामना कशा प्रकारे इथनं सुरुवात केली जाईल. समोर एक भरपूर चांगला गोलंदाज आतिश भांडे दरम्यान आपल्याला इथनं पाहायला मिळतो. बघा 25 मिनिटं तुमच्यासाठी दिली गेले 5 षटकांसाठी. टायमर इथनं स्टार्ट होतं. गडलामध्ये तब्बल 11 वाजून 44 मिनिटं. 25 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायची आहेत. पहिलाच बॉल अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, बट अगदी या बॉलवरती ही सिंगल रन दरम्यान कंप्लीट केली जाईल. 5 षटकांचा सामना जर 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर टीम सोनिका माता 11 मालुडी या मॅचमध्ये बनवती आहे, तर मॅच चांगली पाहायला मिळू शकते. मी उल्लेख केला होता की जेव्हा ॲज अ नवीन संघ तुम्ही मोठ्या टीमसमोर खेळताना, ती तुमच्यासाठी संधी आहे, अपॉर्च्युनिटी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक केला असा होता. बॉटम बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल असेल. प्रॉपर लाईन अँड लेंथवरती अगदी या षटकामध्ये गोलंदाज आतिश भांडे इथनं गोलंदाजी करतो. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आणि ओव्हर द विकेट गोलंदाजी इथनं केली जाते. टप्पा पडल्यानंतर अगदी आपण पाहतो की बॉल बाहेरच्या दिशेने आउटस्विंग देखील होताना दिसतो. नॅचरल अँगल आहे. एक लेफ्ट आर्मर जेव्हा ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो, हा अँगल आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. लॉफ्टर फटका खेळले, जबरदस्त फटका आहे आणि अगदी हाच ॲटिट्यूड असणं गरजेचं. समोर कितीही चांगला संघ असू द्या, जर तुम्ही चांगला खेळ कराल ना, तर नेहमी तुम्ही मॅच जिंकू शकता, चांगला परफॉर्मन्स देऊ शकता. आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने इथनं खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये हर्षदच्या बाटमधनं या इनिंगमधला हा पहिला दमदार चौकार. भरपूर चांगला फटका पाहिला. एक वेल टॅलेंटेड फलंदाज आहे हर्षद. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता हर्षदने. अगदी बघितलं गेलं प्रयत्न जरूर केला या बॉलवरती, बट बॉटम बॉलचा संपर्क आला नाही आहे. आतिश भांडेचा हा कमबॅक राहिला, कारण अगदी या अगोदरच्या बॉलवरती एक चांगला फटका, एक चौकार आपण बघितला होता, बट त्यानंतर अगदी हा बॉल डॉट बॉल इथं टाकला गेला. आतिशने देखील बघितलं की या अगोदरचा बॉल अगदी रडारमध्ये होता, त्याच्यावरती प्रहार झाला, चौकार आला. नंतर लाईन जशी चेंज केली, नशीब देखील आपल्याला चेंज होताना दिसला. डॉट बॉल आला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. धीम्या गतीचा बॉल ड्राईव्ह इथनं करतात. अगदी जाणलं पारखलं बघितलं तर अगदी चेंज ऑफ द पेज डिलिव्हरी आहे, थांबले गेले आणि एक सिंगल रन दरम्यान या बॉलवरती देखील कंप्लीट केली जाईल. बघा 5 षटकांचा सामना आहे आणि मैदानाच्या आतमध्ये टिकणं देखील या 5 षटकांच्या मॅचमध्ये अगदी गरजेचं. तर कधी कधी अगदी पहिल्यापासून आपण अति आक्रमक बनण्याचा जो प्रयत्न आपला असतो ना, त्या प्रयत्न कधी कधी आपल्या बॅकफुटला घेऊन जातात. मग जेव्हा जास्त अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा तुम्ही प्रयत्न करता ना, तेव्हा विकेट जाण्याची शक्यता देखील भरपूर असते. बट या मॅचमध्ये सध्याच्या घडीला या इनिंगमध्ये थोडंसं सेन्सिबल क्रिकेट. स्विच हिट खेळायचा होता विशालला, बॉटम बॉलचा संपर्क आला नाही आहे आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची देखील इथं समाप्ती झाली. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफुलकावरती. स्विच हिटचा हा प्रयत्न चांगला होता. जर बॉटम बॉलचा संपर्क आला असता तर जी गती होती त्या अनुषंगाने अगदी थर्डमान किंवा पॉईंटचा फुल्डर देखील 38 सर्कलमध्ये होता, जास्तीत जास्त धावा मिळाल्या असता. पण डॉट बॉल दरम्यान इथं आला आणि पहिल्या षटकाची समाप्ती देखील झाली. धावफुलकावरती रन्स 6 धावा.
ही महत्वाची गोष्ट 10 विकेट्स अजून देखील हातामध्ये आहेत. अजून देखील इंदिरा 24 बॉल्स आहेत ना खेळ बाकी असेल. दुसरं षटक इथनं गोलंदाज तयार होतो. आदिनाथ मडके दरम्यान इथं तयार होतो. ती पहिल्या षटक भरपूर चांगलं टाकलं आतिश भांडेने. आता त्यानंतर आदिनाथ दरम्यान इथं तयार होतो. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 6 आल्या. पॉवर प्लेचं दुसरं षटक फायदा घ्यावा लागेल कारण पॉवर प्लेची षटक अगदी महत्वाची आहे टीम मालवडीसाठी. इथं जर चांगली बॅटिंग केली गेली तर एक चांगले धावफलक उभं करण्याची जी नीव आहे ते इथनं रचू शकतात. पण आतापर्यंत ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे टीम गोटेकर बी समोर इथनं चांगली फलंदाजी करून फर्स्ट इनिंगमध्ये एक चांगलं टोटल उभं करणं थोडंसं आता कठीणच वाटतं. बट अगदी बघितलं गेलं तर इथनं 10 विकेट्स हातामध्ये आहेत. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल रन प्रमाणित मिळाली. धावफलक आता 7 वरती. विशाल स्ट्रायकिंग एंडला आहेत. पुढचा बॉल विशालसाठी लॉफ्टेड फटका बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑफला फिल्डर थांबले गेले आणि अगदी 2 धावा दरम्यान या बॉलवरती देखील कंप्लीट केला गेला. अगदी एका मोमेंटला ज्याप्रमाणे फिल्डरचा देखील रिॲक्शन आला की झेल होऊ शकला असता का हा देखील प्रश्न होता कारण बॉल भरपूर काल हवेमध्ये होता. हरकत नाहीये. 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक या 2 धावांच्या मदतीने आता 9 वरती. अगदी या बॉलवरती देखील पाहावं लागेल एक्झॅक्टली काय घडलं. डॉट बॉल असेल बघा. मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न आतापर्यंत जरूर झाले पण त्या प्रयत्नांमध्ये यश मिळत नाहीये टीम सोनिका माता 11 मालवडीच्या फलंदाजांना. एखादी बाउंड्री येणं आता अगदी गरजेचं झालं. लॉफ्टेड फटका ऑन साइडला जबरदस्त फटका पाहायला मिळतो. मिडल ऑफ द बॅट बॉल जातो डीप इन विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार हा बघा अप्रतिम सुरुवात इथनं केली आहे आणि अगदी कौतुक करावं लागेल. मी उल्लेख केला होता फेअरलेस क्रिकेट. भीतीला अगदी बाजूला ठेवून यशाची तयारी यशासाठी प्रवास करणं अगदी गरजेचं. कारण जीवनामध्ये कधीही ना तुमचं जे ध्येय आहे जो तुमचा गोल आहे जो तुमचा टार्गेट आहे त्याच्यावरती फोकस करा. समस्यांवरती फोकस नका करू. आणि सध्याच्या घडीला तीच गोष्ट इथनं दोन्ही फलंदाज इथनं करतात. माहिती आहे समोर एक चांगला संघ आहे बट अगदी बघितलं गेलं ज्या अप्रोचने इथनं खेळ केला गेला विशाल आणि हर्षदच्या माध्यमातून पूर्णपणे आत्मविश्वास त्यांच्या बॅटिंगमध्ये इथनं पाहायला मिळतो. आणि सेल्फ कॉन्फिडन्स देखील भरपूर महत्त्वाचा आहे क्रिकेटमध्ये. कारण हिंदी हृदय बाळासाहेब ठाकरेंचं अगदी एक वाक्य होतं जर तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असेल ना तर तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन कोणत्याही सिच्युएशनमध्ये अगदी यश मिळवू शकता. आणि तीच गोष्ट अगदी करण्याचा प्रयत्न या मासमध्ये टीम सोनिका माता 11 मालवडी दरम्यान इथनं करते. तर मग ॲज अ न्यू टीम जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या संघासमोर दरम्यान खेळताना मी उल्लेख केला होता ती तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने संधी आहे ॲज अ टीम तुम्हाला सिद्ध करण्याची. शॉर्ट पिच डिलिव्हरी पूल दरम्यान इथनं केला. गॅप देखील इथनं भेदला बट ॲट दी एंड बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फुल्डर दरम्यान इथं पोहोचतात आणि तोपर्यंत संधी होती. एक सिंगल रन दरम्यान इथनं कंप्लीट केली जाईल. या तिसऱ्या षटकामध्ये प्रीतम जोशी दरम्यान इथनं बॉलिंग मार्कवरती येतो. आतापर्यंत असं देखील आपण म्हणू शकत नाही की टीम गोटेकर बी या मासमध्ये पुढे आहे.
कारण ज्याप्रमाणे फलंदाजी केली गेली ओपनिंग पेअर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये 21 धावा धावफलकावरती अगदी प्रत्युत्तर दिला गेला टीम सोनिका माता 11 माळोलीच्या माध्यमातून. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये सफलता मिळू शकते आणि पहिला धक्का फलंदाज हर्षच्या स्वरूपामध्ये लागतोय टीम सोनिका माता 11 मालोडीला. माहोल रंगलाय अध्यक्ष चषकाचा आज चित्रकिता माहोल रंगलाय अध्यक्ष चषकाचा. थँक्यू डी सर. पहिली सफलता अगदी या तिसऱ्या षटकामध्ये प्रीतम जोशीला दरम्यान मिळाली. इन फलंदाज क्रमांक 3 वरती हितेश आलेत. पहिला धक्का हर्षच्या स्वरूपामध्ये लागला. दरम्यान विचार केला हर्षदने देखील रन्स इंडिव्हिज्युअली 9 धावा त्यांनी इंडिव्हिज्युअली बनवला. अजून देखील बघा विशाल मैदानाच्या आतमध्ये आहे आणि हितेश देखील एक चांगला फलंदाज. या जोडीवरती आता भरपूर काही निर्भर आहे कारण अगदी या दोन फलंदाजांना जर सोडून दिलं ना तर त्यानंतर बॅटिंग क्रममध्ये अगदी विश्वासू खेळाडू फार कमी आहेत. स्वतः अनुषंगाने या दोन्ही खेळाडूंपैकी एक खेळाडूला इथे एक चांगली नॉक साकारावी लागेल. इथेसाठी हा बॉल बॅकफुटला गेले. जबरदस्त फटका स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळलेत. पण अगदी या स्ट्रोकसाठी ना अगदी फील्ड प्लेसमेंट लावली गेली आहे. त्या रिजनमध्ये एक फिल्डर आहे आणि अगदी एक सिंगल रन दरम्यान इथे या बॉलवरती कंप्लीट केली जाईल. ती ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट इथे लावले गेले त्या अनुषंगाने गोलंदाजी देखील केली जाते. इथे माहिती आहे की डीपीश पॉईंट रिजनमध्ये एक फिल्डर अगदी बाउंड्री लाईनवरती आहे. त्या अनुषंगाने अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक खेळण्याची देखील संधी इथे गोलंदाज देत आहेत. धावफलक सिंगल रनच्या मदतीने आता 22. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली प्रीतम जोशीची कारण आतापर्यंत 3 बॉल टाकले फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक सफलता देखील त्याला मिळाली. विशाल प्रयत्न जरूर करतात पण बॅटम बॉलचा संपर्क आला नाही. डॉट बॉल असेल. बघा पहिली 2 षटकं अगदी चांगल्या स्थितीमध्ये होती टीम मालोडी पण त्यानंतर या षटकामध्ये आता 4 बॉलचा खेळ झाला आणि फक्त 2च धावा दरम्यान इथं या षटकामध्ये आल्यात आणि एक सफलता देखील गोलंदाज प्रीतम जोशीला मिळाली. पुढचा बॉल स्वी शीट खेळायचा होता आणखीन एक चांगली डिलिव्हरी. बघा अतिरिक्त जी गती होती ना त्याच्यामध्ये फलंदाज बीट झाले. डॉट बॉल आणखीन एक आणि शेवटचा बॉल इथं बाकी असेल या षटकामधला. अगदी कमबॅक ओव्हर राहिलं टीम घोटेकर बीच्या माध्यमातून गोलंदाज प्रीतम जोशीच्या माध्यमातून कारण फक्त 2च धावा या षटकामध्ये आला. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. धावफलक 22 वरती. मोठा फटका येणं आता गरजेचं झालं आणि उडवलाय ऑन साइडला. मोठ्या फटक्याची आवश्यकता होती आणि ती आवश्यकता आता पूर्ण केली गेली. विशालच्या बॅटमधनं हा सिक्सर. थँक्यू डी सर. थँक्यू. धावफलक 28. अजून देखील येणाऱ्या 12 बॉलचा इथनं खेळ बाकी असेल. कशा प्रकारे इथनं कमबॅक केला जाईल टीम मालोडीच्या माध्यमातून कारण विशाल अजून देखील बघा लढाई करतोय. चांगले फटके त्याच्या बॅटमधनं इथनं येतात. 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त इथं जर या इनिंगमध्ये बनवला गेला तर नो डाऊट हा सामना चांगला पाहायला मिळेल कारण जेव्हा एक सेफ टोटल बनवला जातो त्याच्यावरती लढाई केली जाऊ शकते. आणि या चौथ्या षटकामध्ये आतिश भांडेला इथे इन्व्हाइट केलं गेलं आपल्या सेकंड स्पेलमध्ये. अजून देखील 12 बॉलचा इथं खेळ बाकी आहे. आतिशवरती विश्वास इथं दाखवला गेला आणि कशा प्रकारे तो या षटकामध्ये गोलंदाजी करेल कारण त्याच्यासमोर 2 चांगले फलंदाज आहेत हितेश आणि विशाल. दोन्ही चांगले फलंदाज अगदी मोठे फटके खेळण्याची अफाट क्षमता या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. विशाल इंडिव्हिज्युअली 17 वरती खेळतो. चांगली फलंदाजी त्याची आतापर्यंत सुरू आहे. आतिश भांडे ओव्हर द विकेट.
आधीचा पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, बागफुटला देखील गेले होते. एक सिंगल रन दरम्यान इथं 22च्या स्वरूपामध्ये बॅटची एज लागली आहे. बॅटची एज होती, सो त्या अनुषंगाने कुठे ना कुठे एक हाफ चान्स देखील होता. फारसं कौतुक करावं लागेल, कारण कधी कधी एज अशा देखील लागतात की फलंदाजाला देखील समजत नाहीये. पण अंपायर सर लक्ष अगदी भरपूर चांगल्या पद्धतीने आहे. राजेंद्रजी बजागे सर, असं कौतुक करावं लागेल त्यांचं. त्यानंतर अजयजी पाटील सर, त्यानंतर गणेशजी पाटील सर, त्यांचा देखील आपण उल्लेख करू. यावेळेस बघा अगदी एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग बघा किती चांगली पाहायला मिळाली. फिल्डर दरम्यान मनोज होते, अप्रतिम फिल्डिंग त्याने केली. आणि हा बॉल देखील आपण जर बघितलं गेलं तर इथं एक सिंगल रन दरम्यान इथं कंप्लीट केली गेली. धावफलक आता 30 धावा धावफलकावरती. 50चा उल्लेख केला होता. अजून देखील 10 बॉल या इनिंगमध्ये बाकी आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज असतील हितेश आहेत. हितेशसाठी बॉल समोरच्या दिशेने प्रहार केला, मिड ऑफच्या फुल्डर 38 सर्कलमध्ये. तसा बेनिफिट मिळाला असता, बट स्ट्रोक मध्ये कुठे ना कुठे इथे थोडीशी ताकद कमी पडली. बट डेन्स बॉल क्रिकेटमध्ये पॉवर हा फॅक्टर देखील कधी कधी भरपूर मॅटर करतो. कारण अगदी मिड ऑफला बीट जरूर केलं, बट लॉंगॉनचे जे फिल्डर आहेत ना ते जास्त वाईडिश नाही आहेत, स्ट्रेट आहेत. त्या गोष्टीचा फायदा नक्कीच लास्ट बॉलवरती गोलंदाजाला मिळाला. अगदी या बॉलवरती देखील फक्त एक सिंगलच रन इथं कंप्लीट केली आहे. विचार करण्यासारखी गोष्ट, 2 देखील होऊ शकल्या असता. यावेळेस फटका अगदी पाहावा लागेल. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. बॅटची एज देखील दरम्यान लागली होती. थर्डमॅनला अगदी बीट केलं आणि महत्त्वपूर्ण या क्रुशल रन्स इथं मिळतात टीम मालोडी आणि फलंदाज विशालला 4 धावा. चार धावा दरम्यान इथं मिळाला. अगदी स्ट्रोक खेळायचा होता पॉइंट रिजनमध्ये. बॉल अगदी थर्डमॅन रिजनमध्ये गेला, बट जितक्या रन्स या बॉलवरती मिळणं अगदी गरजेचं होतं तितक्या रन्स मिळाल्या. 4 धावा धावफलक आता 35 वरती. विशाल अगदी अप्रतिम फलंदाजी या मासमध्ये करतो. विशालसाठी या बॉल अगदी शॉर्ट आर्म पुल करायचं होतं, पण हवा तसा बॉल बॅटवरती आला नाहीये. डीपीडी विकेटला फिल्डर पोहोचलेत. एक सिंगल रन दरम्यान इथं कंप्लीट केली जाईल. बघा हितेशची बॅटिंग देखील होणं अगदी गरजेचं होतं, कारण या सिच्युएशनमध्ये एक चांगला टोटल जास्तीत जास्त रन्स बनवणं अगदी गरजेचं. त्यासाठी अगदी दोन्ही एंडने चांगली फलंदाजी होणं आवश्यक होतं. पण इथं एकंदरीत विचार जर आपण केला तर विशालची चांगली फलंदाजी होतीये, बट हितेशच्या बॅटमधून अजून देखील एकही मोठा फटका आला नाहीये. धावफलक 36. अजून देखील या षटकामध्ये बॉल शिल्लक असेल. शेवटचा एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल देखील हितेश अगदी प्रयत्न जरूर केला. सिंगल इथं कंप्लीट. दुसरीसाठी विशाल परतला आणि 2 धावा दरम्यान इथं कंप्लीट केल्या जाईल. कारण थ्रो देखील थोडासा खराब, तसा देखील फायदा अगदी दोन्ही फलंदाजांना मिळाला. 4 षटकांचा खेळ कंप्लीट. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती. अजून देखील इथं एक षटकाचा खेळ बाकी असेल. येणाऱ्या षटकामध्ये 12 ते 15 रन्स, 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा इथं बनवणं अगदी गरजेचं. समोर एक चांगला संघ आहे गोटेकर बी. त्यांच्या अगेन्स्ट इथं कशा प्रकारे आता गेम प्लॅन असेल टीम मालोडीचा. 38 धावा धावफलकावरती. येणारे अगदी 6 बॉल देखील अगदी क्रुशल व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता. आमचे तमाम मान्यवर अगदी या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी, भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. त्यानंतर राहणार टीम देखील तुम्ही पाहू शकता. अगदी एका मोमेंटला चेहऱ्यावरती त्यांच्या देखील वारा वाजले होते, पण जेव्हा शेवटची अगदी सिंगल रन जेव्हा बनवली गेली तेव्हा चेहऱ्यावरती स्माईल. क्रिकेटचा खेळ असाच आहे, कोणाला हसवून जातो तर कोणाला रडवून जातं. आणि अंतिम षटक मनीष लहाणे दरम्यान इथं तयार होतो बॉलिंग मार्कवरती. अजून देखील 6 बॉल बाकी आहेत आणि महत्वाचे 6 बॉल, कारण स्ट्राईक एंडला आता विशाल असतील. अजय पाटील सर सध्याच्या घडीला अंपायरिंग जर विभाग आपण बघितला तर काहीची अशी नावं आहेत ती भरपूर चर्चेमध्ये आहेत. गणेशजी पाटील सर, अजयजी पाटील सर, भरपूर चांगली अंपायरिंग आजच्या डेटला त्यांच्या माध्यमातून देखील होतीये. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. अंतिम षटक. विशालने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. फिनिशिंग टच देखील त्यालाच द्यायचा आहे. फुल लाईन डिलिव्हरी,
का अगदी मनीष लहाने देखील डावखुऱ्या शैलीचा हा गोलंदाज आहे आणि टीम गोटेकर बीचा अटॅक जर आपण बघितला नेमपार सकता यस फिंगर अप रनआउटच्या स्वरूपामध्ये विशालच्या स्वरूपामध्ये हा लागतोय झटका क्रमांक 2 टीम सोनिका माता 11 मालोडी क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वराज धर्माडींना फलंदाजी करण्यासाठी येतात. विशालने चांगली बॅटिंग केली कारण इंडिव्हिज्युअली 24 धावा विशालने बनवला. पूल केला ऑन साइडला जबरदस्त फटका कारण अगदी बघितलं गेलं तर प्रहार इथनं केला होता आणि महत्वपूर्ण फटका. जनसेवेत दादाचा हाय जाम प्रताप साहेब तुम्हाला सलाम. जनसेवेत दादाचा हाय जाम प्रताप साहेब तुम्हाला सलाम. आज दावा समाजाचा आज दावा समाजाचा आज जिथं तिथं माहोल रंगलाय अध्यक्ष Thank you, Lisa. चषकाचा. Thank you. ती जणू काही अगदी भावेश दादा बघितलं गेले तर अशी जे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फटके आहेत ना जबरदस्त फटका होता. षटकार दरम्यान इथं मिळाला आणखीन एक त्याच दिशेने खेळायचा होता पण हा डॉट बॉल असेल. धावफलक जाऊन पोहोचला डबल 45 45 धावा धावफलकावरती अजून देखील 3 बॉल साईडनं खेळ बाकी एखादी बाउंड्री इथनं या चरणावरती आणखीन एक येणं आवश्यक कारण एखादी बाउंड्री जर आली तर अगदी 50 धावींच्या जवळ टीम मालोडी इथं पोहोचेल. अडबा स्ट्रोक खेळले डीप मिड विकेटला फिल्डर अगदी पोहोचतात. फिल्डिंग अगदी ॲट दी एंड बघा एका मोमेंटला बॅलन्स देखील गमावलं होतं पण तरी सुद्धा फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. सिंगल रन दरम्यान धावफलक येतात 46 वरती. बघा हितेश कडून देखील भरपूर साऱ्या अपेक्षा जरूर होता. हितेशने आतापर्यंत 4 बॉल फेस केले त्याने 5 धावा इंडिव्हिज्युअली बनवल्यात. एखादा चांगला फटका त्याच्या बॅटमध्ये येणं एक चांगलं फिनिशिंग टच देणं अगदी गरजेचं हितेशसाठी आहे बॉल. आणि हितेशचा आजचा दिवस नाहीये कारण फलंदाजी त्याची फार खराब झाली. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक देखील सिंगल मिळेल. धावफलक आता 47 शेवटचा एक बॉल शिल्लक या इनिंग मध्ये. येस या माशी विजेता टीम नेक्स्ट मॅच मध्ये टीम विलासमध्ये राहणार ए सोबत खेळेल. पूल केला आणि शेवटच्या बॉल वरती अगदी स्टाईल मध्ये हा अगदी फर्स्ट इनिंग फिनिश केली आहे. रन्स इथनं बनवला गेला 53. थँक्यू डिझा थँक्यू. 53 इथनं बनवला गेला. हे बघा ॲट दी एंड चांगले फटके स्वराजच्या बॅटमधनं आले आणि महत्वपूर्ण रन्स 50चा उल्लेख आपण केला होता. गोटे घर बी समोर खेळली तरी सुद्धा अगदी 5 षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी मी तर म्हणेन. 53 धावा इथनं बनवल्या गेल्या. 54 धावांचं लक्ष कशा प्रकारे या 54 धावा चेज होतील डिफेंड होतील आपण ऐकूया या मासच्या दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा राहुलजी भोईर सर यांच्या शुभवाणीतून मासचं दुसरं सत्र. थँक्यू.
जिथं तिथं माहोल रंगलाय अध्यक्ष चषकाचा. आज जिथं तिथं माहोल रंगलाय अध्यक्ष चषकाचा. आज जिथं तिथं माहोल रंगलाय अध्यक्ष चषकाचा. आज जिथं तिथं माहोल रंगलाय अध्यक्ष चषकाचा. रमेश तारे गणेश केरी मोलाचे लाभल्याने हे साथीदार. हे योगेश पाटील दीपक म्हात्रे हरिदास पाटील लई खंबीर. विनोद काटेकर धर्मेंद्र तांगडी अन घनश्याम भोईरचा हातभार. विनोद काटेकर धर्मेंद्र तांगडी अन घनश्याम भोईरचा हातभार. तसा सहवास जोमाचा आमच्या मनोहर जोशीचा. आज जिथं तिथं माहोल रंगलाय अध्यक्ष चषकाचा. राहुल भोईर माईकशी संपर्क आता. थँक्यू सो मच विशाल. मॅच लावते सुरुवात. गणेश साकिंग यांना आहेत फटका प्रतिमे आणि गणेश सध्या तरी भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. नक्कीच किरवलीच्या स्पर्धेमध्ये बाईक देखील जिंकली होती काही दिवसा अगोदरच ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली नाही. आता इथे देखील सुरुवात दमदार करत असताना पहिलाच बॉल पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आला हा चौकार. गणेश डिंगोरे यांनी त्यांच्या सोबत मध्ये सोलामीला रोहन शेळके आलेत. स्वराज षटकातील पुढे चेंडू घेऊन तयार. बॉलर आकुटा पाच आहे. पूल करत होता मिसामेंगे शॉट. विकेट मिळाली विकेट महत्वाची. इनफॉर्म फलंदाज गणेश डिंगोरे मैदानाच्या बाहेर. पहिला मोठा धक्का लागत असताना मैदानाच्या मध्ये गोटेकर बी ला.
धक्का लागतोय गोटेकर बी ला. माहोल रंगलाय अध्यक्ष चषकाचा. अमर डिंगोरे आलेत 4थ्या क्रमांकावरती. बागीदारीची गरज असेल यावेळेचा हा देखील चेंडू भन्नाट वेगानं होता. काय पेस होते या चेंडूमध्ये आणि नक्कीच चेंडूचा टप्पा देखील अप्रतिम आणि सुरेख पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्लाय सुंदर रायझिंग चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम बॉलिंग करत असताना स्वराज पहिल्याच बॉलवरती बाउंड्री आल्याच्यानंतर त्याने 2 विकेट देखील घेतल्यात. संघ मालुडी देखील या मॅचमध्ये कंबर कसणार आहे. अजून एक चांगला चेंडू फुलर लेन्स आपल्याला पाहायला मिळाला. वाईट यॉर्कर सुंदर होते बॉलिंग. पहिला चेंडू अकोटा पाचा, दुसरा देखील चेंडू थोडासा अकोटा पाचा पाहायला मिळाला. गणेश इथे बाद झाला, त्याच्यानंतर बाद केलं लहानेला. लहाने देखील स्वस्त्यामध्ये बाद झाला आहे आणि या मॅचमध्ये गोटेकरनं 2 विकेट खूप लवकर गमावलेल्या आहेत. आता बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे, त्या अनुषंगाने आपल्याला मॅच जबरदस्त पाहायला मिळेल. सोनिका माता मालुडी देखील या मॅचमध्ये चांगला खेळ खेळेल. यावेळेस विकेट किपर देखील बीट झालेत. षटक संपल्याचा इशारा अंपायर्स आपल्यापर्यंत आला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आहे आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 54 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना गोटेकर बी ची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती रन्स फक्त आणि फक्त 5 धावा. 2 खेळाडू बाद. चौकारनं सुरुवात केली होती गणेशनं, मग त्याच्यानंतर स्वराजने केलेला कमबॅक दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 2 खेळाडू बाद. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा. गोटेकर बी 2 खेळाडू बाद. बॉलर विशाल आलेत. विशाल रावते आलेत बॉलिंग मार्कवरती. सेकंड ओव्हर मध्ये पॉवर प्लेच्या फुल टॉस आहे. ड्राईव्ह करत असताना मात्र बघतो आपण तिथे मिडलमध्ये फिल्डर देखील उपस्थित आहे. थोडासा बाकफुटला आपण नक्कीच म्हणू, कारण का पहिल्या ओव्हरच्या अखेरीस गोटेकर बीची धावसंख्या फक्त आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती या मॅचमध्ये बनवायच्या होत्या. 54 म्हणजे 10-80ची सरासरी होती. ती सरासरी आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली नव्हती. त्याचं कारण स्वराजने केलेली बॉलिंग अप्रतिम होती आणि आता या षटकामध्ये पुन्हा एकदा आपल्याला विशाल रावते पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवरती. शपथ झाले बॅटर अफिलाल VW. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. शेळके देखील स्वस्त्यामध्ये बाद झाला आहे. 30 धक्का लागत असताना गोटेकर बी ला. जनसेवेत दादांचा हायचा मग प्रताप साहेब तुम्हाला सलाम. जनसेवेत दादांचा हायचा मग प्रताप साहेब तुम्हाला सलाम. हाच दावा समाजाचा.
सुंदर सध्या तरी बॉलिंग पाहायला मिळते. वाडेकर संघ देखील इथं उपस्थित झालेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सिद्धू पाटील आपलं देखील वेलकम आहे या व्यासपीठावरती. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. संघाची धावसंख्या 5 वरती सध्या तरी थांबली आहे. धावसंख्या स्कोर बोर्ड अक्षरशः थांबला, त्याचं कारण बॉलिंग आपल्याला चांगली पाहायला मिळते. सोनिका माता क्रिकेट संघ मालुडी देखील तेवढ्याच ताकदीनं उतरली या मैदानाच्या मध्ये. समोर एक नक्की चांगला संघ आहे, ज्या टीमचा बोलबाला आपण सातत्यानं बघितलाय. म्हणजे त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण देखील 100% कमिटमेंट देऊ, आपण देखील चांगला क्रिकेट खेळू, तो प्रयत्न करत असताना बघतो आपण मैदानाच्या मध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये सोनिका माता क्रिकेट संघ मालुडी. या सिद्धू पाटील आपलं देखील वेलकम आहे. भिवंडी नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वाडेकर संघ देखील आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. सिद्धू पाटील चा संघ या अतुल सर्वेश आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चिराग माई आपल्याला खास इन्व्हिटेशन देत आहेत या व्यासपीठावरती. सर्वेश, अतुल, प्रणीत हे सगळे अंडरमचे देखील अप्रतिम खेळाडू आहेत. आज इनॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. भांड्याला नवीन बॅटर, थोडीशी खराब फिल्डिंग झाली आहे, त्याचा मात्र जास्त काय नुकसान होणार नाहीये. मालुडी संघ मात्र या मॅच मध्ये प्रत्येकी चेंडूवरती जोर लावतोय आणि खूप चांगली बॉलिंग सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर मध्ये अक्षरशः थांबलेली आहे. धावफलक आपल्याला फक्त 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. त्याचं कारण बॉलिंग दर्जेदार, दमदार अशी होत असताना या मॅच मध्ये विशाल रावते समोर. फटका चांगला आहे, डीप मध्ये कोणी फिल्डर उपस्थित नाही. स्क्रीनच्या दिशेने फटका चांगला आहे, भांडेच्या बॅट मधून आला आहे हा पहिला चौकार. आज जिथं तिथं माहोल रंगलाय अध्यक्ष चषकाचा. 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 चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या मध्ये जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. स्कोर बोर्ड जो धावफलक 5 वरती थांबला होता तो आता नक्कीच धावफलक येत नाही, थोडासा कावना मात्र गती घेत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. आपल्याला स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विशाल रावते षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार आहे. पाकपुरला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या खेळला बीट करून हा नक्कीच फटका खेळाचा होता. अतिश बांडेला चेंडूला बॅटचा संपर्क अजिबात येत नाहीये. चांगली बॉलिंग सध्या तरी विशाल रावते करत असताना संघाची धावसंख्या फक्त 9, 5 ओव्हरमध्ये एकूण 54 बनवायची होत्या. 10.80 ची सरासरी होती, मात्र ती मेंटेन करता आली नव्हती पहिल्या ओव्हरमध्ये आणि आता देखील ती मेंटेन करता येत नाहीये. त्याचं कारण बॉलिंग जबरदस्त होती. शॉट अप्रतिम आहे, तिकडे डीप मध्ये कोणी फिल्डर देखील मध्ये पोहोचलेत. क्या बात आहे, सुंदर झेल, सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाली. तिथे डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. स्वराजनं बॉलिंग चांगली केली होती पहिल्या ओव्हर मध्ये, तो स्वराज आता मात्र फिल्डिंग चांगली करत असताना अजून एक इथं धक्का तो गोटेकर बीला. भांडे देखील मैदानाच्या बाहेर. क्रिकेटचा हा महासंग्राम न्यूपोर्ट प्लसची चालतंय धुमा. हे गावाची घेऊन कसमा खेळाडू आपला दाखवी दमा. चौकार षटकारांचा पड पाऊस, ट्रॉफी जिंकायची लई हाऊस. चौकार षटकारांचा पड पाऊस, ट्रॉफी जिंकायची लई हाऊस. लाखो पब्लिक ती गोला. हा बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हरचा केस संपला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. स्वराजने त्यांना आणखीच 2 विकेट घेत 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये विशाल रावतेनं फक्त धावा खर्च केला. 4 त्यानं 2 विकेट घेतल्यात. सध्या तरी 4 टॉप फलंदाज बाद झालेले आहेत. गणेश डिंगोडे बाद झालाय, रोहन शेळके देखील बाद झालाय, अतिश बांडे बाद झालाय आणि मनीष लहाने देखील स्वस्तामध्ये बाद झालाय. नवीन बॅटर अमित बांडे आलेत. एक बांडे मैदानाच्या बाहेर, दुसरा बांडे मैदानाच्या आतमध्ये लगेच झाला. स्वराज सध्या तरी बॉलिंग दर्जेदार करतोय. प्रत्येकी चेंडू आपल्याला खूप महत्वाचा पाहायला मिळतो या मॅच मध्ये. गोटेकर बी संघ सध्या तरी स्ट्रगल करत असताना मॅच मध्ये इक्वेशन जर आपण बघितलं मॅच मध्ये बनवायचे 54 अजूनही ज्ञानेश्वर किती बाकी राहिलेले आहेत. संघाची धावसंख्या 9 आणि फक्त 9 धावा आहेत. 45 अजूनही गरज आहे मॅच मध्ये.
17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलिंग जबरदस्त होती आहे. डेरिक हिटचा प्रयत्न. डेरिक हिट झाला असता तर कदाचित अंपायरला विचार करावा लागला असता. धावीत न मिळते की रिस्की की सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 10 या आकड्यावरती. तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 9 धावा पाहायला मिळाला. पहिली विकेट 4 वरती, दुसरी विकेट 5 वरती, तिसरी विकेट 5 वरती, चौथी विकेट 9 वरती आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. नक्कीच समोर एक दर्जेदार आणि अप्रतिम गोठेकर बी ची चर्चा सातत्याने असते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्यांच्या अगेन्स्ट सध्या तरी मालवडी संघ त्यांच्यावरती बारी आहे. ड्राईव्ह करत असताना डीप तिकडे फिल्डर पोहोचलेत. फिल्डिंग आवेची सुंदर झाली. उचलून फेक करेपर्यंत धावेत नव्हे एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. 11 धावा पुस्तकावरती आहेत. आणि भिवंडीमध्ये जेव्हा जेव्हा बाहेरून संघ खेळण्यासाठी येतात तेव्हा तेव्हा त्यांना मोठा स्ट्रगल विजयासाठी करावा लागतो. आजवरचा इतिहास आहे भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा. एवढा इझिली सामना जिंकता येणार नाही. फॉलो करण्याचा प्रयत्न बॅटरचा मध्ये चेंडू ऑप्टिकच्या भरपूरच बाहेर आहे. अंपायरच्या आपल्यापर्यंत व्हाईट बॉलच्या एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचल्या 12 या आकड्यावरती. स्वराजला कंटिन्यू केल्या षटकामध्ये तो नक्की चांगली बॉलिंग करतोय. इथं बागेदारीची सध्या तरी गरज आहे मैदानाच्या मध्ये. गोटेकर बीला मात्र सध्या तरी बॉलिंगचा बॉलबाला आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. आकोटा पाचा पूल करायचा होता. आपण बॉलचा फटका डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. तिकडे फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीप मध्ये विशाल रावते आपल्याला नक्कीच तिकडे पाहायला मिळाले. फिल्डर चेंडू शोधून फेक करेपर्यंत धावेत न मिळते एक सिंगल. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय. यावेळेस बघतो आपण 13 या आकड्यावरती. 4 खेळाडू बाद, 13 धावा धावपालकावरती आहेत. सध्या तरी ऑल इज वेल आहे मैदानाच्या मध्ये. सोनिका माता क्रिकेट संघ मालोडी. विजय संघाने लगेचच सामना खेळायचे विलास मोती रानाल सोबत. हा बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग होत आहे. नक्कीच दोन्हीही जी षटकं बघितली बॉलिंग अटॅक आता मात्र मजबूत आपल्याला पाहायला मिळतं. 4 टॉप फलंदाज बाद झाल्याच्यानंतर टॉप ऑर्डर नक्कीच पूर्णपणे ढासाळ आहे. आणि आता इथनं या मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल. धावा येत नाही आहेत. संघाची धावसंख्या 13 वरती थांबली आहे. त्याचं कारण महत्वाचे विकेट लवकर गमावल्यात. पुढील चेंडू आकोटा पासा पुन्हा एकदा चेंडूना बॅटच्या संपर्काने याला हा देखील डॉट बॉल. काय बॉलिंग केली सूरज. नक्कीच स्वराजचा आपण स्पेल बघूया. त्यांना पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च करत 2 विकेट महत्वाच्या घेतल्या. त्याच्यानंतर पुन्हा एकदा स्वराजने षटकामध्ये 5 देखील ना खर्च केले. त्यांनी फक्त 4च खर्च केल्या. विकेट त्याला मिळाली नाही. म्हणजे 2 ओव्हरमध्ये त्याने फक्त आणि फक्त बघतो आपण धावा खर्च केला 9. बॅटिंग करत असताना 2 सिक्सर देखील आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे एकूण ओव्हर संपल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरी संघाची एकूण धावसंख्या 13 वरती आहे. म्हणजे अजून या मॅचमध्ये चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजेते धावांची गरज आहे 41 ची गरज आहे 12 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. गोटेकर बीला बघा बालकुमचे प्रितेशदादा जोशी त्यांचं देखील शुभागमन झालं. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं. आणि भाई त्यांचं देखील शुभागमन झालं. त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील अध्यक्ष चषक 2023 मध्ये हार्दिक स्वागत.
या प्रितेश जोशी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे आणि भाई देखील आहेत आमचे मित्र, त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आपल्याला संघ तो देखील पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. निलेश बॉलिंग मार्क वरती बागफुटला जाऊन खेळलेत. फटका चांगला आहे तिकडे डीप मध्ये बघतो आपण. फिल्डर देखील उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. सिंगल डबल ना आता काम जमणार नाही या मॅच मध्ये. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 वरती, म्हणजे अजूनही 40 ची गरज आहे. बरोबर ज्ञानेश्वर. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडू आणि 40 धावा असं इक्वेशन या मॅच मध्ये. काय क्रिकेट खेळल्या सध्या तरी मालोडी संघाने या मॅच मध्ये. कमी केली गेली ऑनसाईडला फटका टर्न केला. डीप मध्ये फिल्डर आहे तिकडे उपस्थित. स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग. विशाल रावतेची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. दहावीतनं एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 वरती. मी मगाशी देखील उल्लेख केला की भिवंडीमध्ये जेव्हा जेव्हा भिवंडीच्या बाहेरचे संघ आलेले आहेत नक्कीच आणि भिवंडीच्या टीम सोबत जेव्हा जेव्हा खेळलेले आहेत तेव्हा तेव्हा नक्कीच त्यांना मोठा संघर्ष विजयासाठी करावा लागतो. आणि सध्या तरी तसं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना सिंगल डबलला काम अजिबात जमणार नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र दहावीतनं एक सिंगलच घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न केला नाहीये. माहिती आहे बॅटरला देखील की सिंगल डबलना सामना जिंकता येणार नाहीये. काही हवाई हल्ले करावे लागतील, काही मोठे फटके खेळावे लागतील. मोठे फटके खेळले तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल. आणि आता सध्या तरी या मॅचमध्ये मोठे फटके खेळणं सोपं राहिलं नाहीये. गोटेगर बीला अपेक्षा भरपूर या देखील टीमकडनं होत्या. मॅच चांगली होणं गरजेचं असतं. मॅचमध्ये सूरज जसा पहिला सामना रंगतदार आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच मॅचमध्ये राहणार कारण अक्षरशः सगळेच देवांना पाण्यामध्ये ठेवले होते आपण असं म्हणू. शेवटच्या चेंडूपर्यंत ती लढत पाहायला मिळाली आणि काही ऑडियन्सनं श्वास मात्र रोखून धरला होता. जेव्हा एक धाव बनवली तेव्हा नक्कीच त्यांना श्वास सोडला. बाबा आता जिंकलो आम्ही. जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला मिळाला पहिल्या मॅचमध्ये कोणगावचा देखील. 8 चेंडू आणि 38 धावेची गरज. 6 सिक्सर मारायचे, एक डबल धाव हवी आहे. हाच कॅल्क्युलेशन आता करावं लागेल. सुरुवात होते का बघूया. मात्र तसं काय पाहायला मिळत नाहीये. बॉलिंग चांगली पाहायला मिळते. नाराज केला गणेशनं, नाराज केलं रोहनने, नाराज केलं मनीषनं. मात्र असं नाही गणेशच खेळेल रोहनच खेळेल. मनीष गणेशकडनं अपेक्षा जास्त होत्या कारण का गणेश आताच तो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता किरवलीमध्ये. त्याला देखील अपयश आलं. रोहन देखील आणि मनीष लहाने सध्या तरी मोठा संघर्ष करतात ते या सीझन मध्ये दावा बनवण्यासाठी. आतिशकडनं अपेक्षा होत्या, तो देखील स्वस्त्यामध्ये बाद. आणि या मॅचवरती आता मात्र मजबूत पकड पाहायला मिळते आणि सध्या तरी आता फॉर्मॅलिटीज राहिली आहे आपण असं नक्कीच म्हणू. या मॅचमध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 9 धावा. त्याच्यानंतर पुन्हा स्वराजने 4च खर्च केल्या. निरीशने कोण धावा खर्च केल्या. आता 3 म्हणजे आपण बघतो हा उतरता क्रम आहे. सध्या तरी चढत्या क्रमांकाची गरज नक्कीच चढता क्रम हवा होता. पहिल्या ओव्हरमध्ये 5, सेकंडमध्ये 2, थर्डमध्ये पुन्हा 4, फोर्थमध्ये पुन्हा 3. बघूया 5व्या मध्ये किती येतात. 2 की अजून काय एक्स्ट्रा. 2 विकेट मी सांगितले मुकादम. तुम्ही चला बघा स्वराजने पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्या. विशालनं 4 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्या. पुन्हा एकदा स्वराजने 4 धावा खर्च केल्या. त्याला विकेट मिळाली नाहीये कारण का बरोबर रेड पेन मध्ये लिहिलेलं आहे 0-0 पुढे. त्याच्यानंतर 14 षटकामध्ये निलेशनं एकूण 3 धावा खर्च केला. त्याला देखील विकेट मिळाली नाही. पुन्हा ज्ञानेश्वरनं सुंदर तिथे स्कोरिंग केलेली आहे. ज्ञानेश्वरचं म्हणणं देखील खूप महत्त्वाचं आहे. 4 वाजेपर्यंत विचार असतो सकाळी म्हणून तुमचं आम्ही नक्कीच ऐकू. हितेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर देत. 38 धावेची गरज आहे. दशरथ पाटील असते कॉमेंट्री बॉक्स मध्ये तर काहीतरी वेगळं ऐकलं असतं पण 6 मध्ये 38. आणि आता मात्र या मॅचमध्ये सध्या तरी फॉर्मॅलिटी आहे. सुंदर मॅनेजमेंट आणि सुंदर आयोजन. आज देखील आपल्याला चांगल्या टीम पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये. राहणार संघ रेडी आहे पुढच्या मॅचसाठी. गावदेवी बालकुम संघ देखील रेडी आहे. जय जलेश्वर वाडेकर संघ देखील रेडी आहे. बघा आजचा नक्की जो शेड्यूल आहे तो सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. मयुरेश इंटरप्राइजेस वाडेकर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला संघ पाहायला मिळेल.
गावदेवी बालकुम संघ देखील नक्कीच आता मध्ये पाहायला मिळणार आहे. पलक एंटरप्राइजेस वडवली बी आणि बपेम क्रिकेट संघ किमनी दिवे देखील मध्ये काल देखील दिवे संघाचा चांगला खेळ राहिला होता. तो गावदेवी दिवे संघ मात्र इथला हा सिक्सर आता याला महत्व अजिबात नाही, याला महत्व अजिबात नाहीये. बाता करपून गेलेला पाऊस त्याची नक्कीच गिनती दुष्काळामध्ये होते आणि आता हा देखील सिक्सर काय जास्त महत्वाचा नाहीये, फक्त पराभव आणि नक्कीच विजयामधील अंतर कमी करू शकतो असंच आपण म्हणू. पहिला सिक्सर येण्यासाठी या 5व्या षटकातील 4था चेंडू लागलेला आहे. म्हणजे या मॅच मध्ये भरपूरच मागे राहिला आणि एक मोठ्या संघाला आता मात्र एक मोठा धक्का देण्यासाठी रेडी आहे सोनिका माता क्रिकेट संघ मालोडी. यावेळेस हा देखील फटका हवेत. मिस सामिंग तिकडे फिल्डर आणि फलंदाज बाद. अशा प्रकारे बघतो आपण या मॅच मध्ये मजबूत पकड आपल्याला पहिल्या ओव्हर पासूनच पाहायला मिळालेली आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे. थँक्यू. अक्षय चौधरी आपण टॉससाठी या लगेचच. निर्णायक चेंडू शिल्लक एक आणि तो देखील आला डॉट. अशा प्रकारे हा सामना जिंकला, सहजरित्या हा सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये सोनिका माता क्रिकेट संघ मालुरीने. हार्ड लक, चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला गोटेकर बीच्या माध्यमातून. नक्कीच काही चुका झाल्या, मात्र प्रत्येकी दिवशी आपण जिंकूच किंवा प्रत्येकी दिवशी आपल्याकडनं चांगला केलं असं नाहीये. चुका झाल्या नक्की त्याच्यावरती काय अभ्यास करा. नक्कीच आता मात्र सामना जेव्हा जेव्हा संपतो, जेव्हा जेव्हा हारतो गोटेकर बी, तेव्हा तर मी नक्कीच आम्हाला त्यांना बघितलेला आहे स्टेजच्या मागे किंवा ग्राउंडवरती. नक्कीच त्यांची मोठी मीटिंग असते. आता नक्कीच ही मीटिंग पुन्हा एकदा त्यांची आपल्याला एकत्र पाहायला मिळेल आणि त्याच्यामध्ये काही नक्कीच जे कॅप्टन आहेत ते नक्कीच काही चर्चा करतील किंवा टीमच्या खेळाडू चर्चा करतील काय चुकलाय नाही, होणं गरजेचं आहे, एकत्र येणं गरजेचं. सध्या तरी ऑल इज वेल आहे. टीम रन सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, त्यासाठी रेडी आहे. बघतो आपण सोनिका माता मालोडी या मॅच सामन्यामध्ये नक्कीच आपण देऊ. मात्र टॉस देखील महत्वाचा आहे विशाल, तेवढा आपण जरा टॉस कव्हर करा, फक्त निर्णय आपण तिथे घ्या. विशाल रावते या मॅच सामन्यामध्ये ज्यानं 24 बनवल्या, जबरदस्त आणि बॉलिंग देखील करत असताना 4 धावा खर्च करत 2 विकेट, अष्टपैलू कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच असं सांगतात आम्हाला ज्ञानेश्वर मुकादम आणि या मॅच विशाल रावते. चला रावते, आपण या लवकरात लवकर मॅच घेण्यासाठी. चला आपण टॉस देखील करूया. कॅप्टन देखील लगेचच. दोन्ही टीम राहणार आणि आपल्याला सामना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये मालोडीमध्ये. 4 ओव्हरचा सामना असेल. सन्मान्य रामनाथजी बोर यांच्या शुभास्ते आपण विशाल रावतेला देऊ या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एक मोठ्या टीमला पराभूत केला, पण असं नक्कीच म्हणून एक मोठ्या टीमला नक्कीच डॉमिनेट केलेला आहे या मॅच मध्ये मालोडीनं. अभिनंदन. आय थिंक टीमचे कॅप्टन खूप आता मात्र हॅपी असतील. चला रावते आपण पोहोचा प्लीज. आणि कॅप्टन जितेश आपण पोहोचायचं टॉस मध्ये, टॉस बॉक्स मध्ये लगेचच तिथे आपल्याला टॉस करायचे. येस विशाल पाटील आपण तिथे टॉस कव्हर करा.